नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा अंतर्गत 2023 आणि 24च्या ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, मित्रांनो अशा शेतकऱ्यांना आता येत्या 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, अशी माहिती दिलेली आहे। मित्रांनो, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। आणि मित्रांनो, 2024 आणि 25चा सुद्धा पीक विमा येथे मंजूर झालेला असून काही शेतकऱ्यांना हा पीक विमा येथे वाटप करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, याची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि आता सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, वेळ न करता जाणून घेऊया सविस्तर माहिती। तर मित्रांनो, यामध्ये आपण बघू शकता, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन 2023 आणि 24च्या खरीप आणि रब्बीच्या हंगामातील 453 कोटी रुपयापैकी 429 कोटी रुपयाचा वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। मित्रांनो, उर्वरित 24 कोटी रुपये तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। मित्रांनो, 2024-25 हंगामातील पीक विम्याचे 144 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। तर मित्रांनो, आपण बघू शकता, 2023 आणि 24चा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात येथे वर्ग करण्याची प्रक्रिया येथे सुरू झालेली आहे। मित्रांनो, आणि 2024 आणि 25 हंगामातील जो काही पीक विमा आहे अशा शेतकऱ्यांना येथे 144 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, उर्वरित निधी हा लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना दिनांक 29 एप्रिल रोजी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत दिली आहे। आणि मित्रांनो, बुलढाणा येथील जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात केंद्र पुरस्कृत योजनेचा आढावा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 29 एप्रिल रोजी घेण्यात आला। यावेळी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची स्थिती मंत्री महोदयांनी जाणून घेतली। त्यावेळी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी सांगितले की 2023 आणि 24चा वर्षात खरीप आणि रब्बी हंगामाचा अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील 4,50,000 शेतकऱ्यांना 553 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला होता। मित्रांनो, त्यातील 429 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले। आणि मित्रांनो, उर्वरित 24 कोटी रुपये शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक व इतर कारणामुळे जमा झाले नव्हते, तसे ते पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। शिवाय सन 2024-25 खरीप हंगामात 144 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत असून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात ही पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे, अशी माहितीही यावेळी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी दिली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही येथे पाहू शकता, 2023 आणि 24चा जो काही खरीप हंगामाचा, रब्बी हंगामाचा जो काही विमा होता तो शेतकऱ्यांना मिळाला होता, परंतु काही असे तात्पुरते शेतकरी होते की त्यांचे काही येथे आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झाले नाही। मित्रांनो, तेही पैसे येत्या 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती दिलेली आहे। मित्रांनो, त्यानंतर 2024 ते 25 या लगत शेतकऱ्यांना 144 कोटी रुपयेसुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारने येथे जमा करण्यात दिले आहे। मित्रांनो, हे पैसेसुद्धा शेतकऱ्यांना जमा झालेले आहे। मित्रांनो, उर्वरित जे काही शेतकरी आहेत त्यांना येथे 2 ते 3 दिवसात येथे पैसे जमा होण्याची सुरुवात होणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा अधीक्षक मनोज ढगे यांनी दिली आहे। मित्रांनो, महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आपल्याला आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच व्हिडिओसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे। तोपर्यंत जय हिंद, जय